हॅलो, नमस्कार. कशा आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. घरातल्या प्रत्येक स्त्रीला हा प्रश्न पडत असतो, की सकाळी भाजीला काय बनवायचं? सकाळ झाली, की संध्याकाळी भाजीला काय बनवायचं? अशातच उन्हाळ्यात आपण भरपूर ठिकाणी वाळवणामध्ये महत्त्वाचा पदार्थ बनवतो, तो म्हणजे वडे. तर आज आपण मिक्स डाळीचे वड्याची भाजी कशी करायची आहे, ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात पहिले मी इथे मिक्स डाळीचे म्हणजे मठाची डाळ, त्याचबरोबर मुगाची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ याचे हे वडे बनवलेले आहे. तर त्याचा व्हिडिओ मी पहिलाच अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर छान असं थोडंसं मी त्यामध्ये तेल घालून छान असं खरपूस भाजून घेतलं. खरपूस भाजलं तर त्याची चव ही अजून रुचकर येते आणि त्यासाठी भाजीला लागणार आहे आपल्याला थोडेसे शेंगदाणे. म्हणून कढई तापलेली होती, तर त्याच एका कामात 2 गोष्टी करायच्या असतात, म्हणून मग शेंगदाणेही लगेच भाजून घेतले. छान असं थोडंसं आपण इथे खोबऱ्याचं तेल टाकलं, तुम्ही कोणतेही वापरू शकता, पण खोबऱ्याचं तेल जर वापरून बघितलं, तर त्याची चव खूप सुंदर येते, अप्रतिम येते. तर थोडंसं खोबऱ्याचं तेल आणि त्यामध्ये थोडासा तडका मारण्यासाठी कढीपत्ता असला, की चव ही न्यारीच येते. थोडंसं जिरं आणि त्याचबरोबर थोडासा कांदा घालून एकीकडे छान आपला असं कांदा परतून परतत घ्यायचा आहे, आहे. तर तोपर्यंत आपण 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि त्या छान बारीक कट करायच्या किंवा नाहीतर मग चाकूने डायरेक्ट त्याला प्रेस करा. तो एकदम ठेचल्यासारखा होऊन जातो. तर ठेचल्याच्या नंतर त्याला छान असं बारीक पीसेसमध्ये आपल्याला कट करायचं. जसं आपण मंचुरियनमध्ये एकदम बारीक लसूण असतो ना भरपूर प्रमाणात, त्याप्रमाणे आपल्याला हा लसूण करायचा. म्हणजे त्याचं प्रत्येक खाताने जसं वडा खाऊ तसा आपल्याला एखादा तरी तुकडा त्यात लसणाचा लागेल, त्यामुळे चव ही अजून छान लागतं आणि लसूण एक प्रकारचा आपला छान परतून तळल्यासारखा होतो. तर आपलं जे काही लसूण, कांदा जो आहे तो छान असा ब्राऊन होऊ द्यायचा आपल्याला. तर एकीकडे कमी गॅसवरती मंद आचेवरती आपला मसाला परतत आहे, तोपर्यंत आपल्याला त्यासाठी साधारण 1 टोमॅटो घ्यायचा आहे. तर तुम्हाला एकदम प्युरी बनवायची असेल तर तुम्ही प्युरीही बनवू शकता. पण थोडेसे मोठे स्लाईस जर टाकले तर त्याची थोडीशी त्या फोडी ज्या असतात त्या फोडी तशाच राहतात आणि मग त्या दाताखाली भाजीत लागतात. तर छान शिजलेला टोमॅटो हा लागतो. तर इथे बघा, तर सर्वात पहिलं आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद ही उग्गीर असते. त्यामुळे ती जर तेलात जर परतून घेतली ना छान, तर त्यातला उग्गीरपणा जो काही असतो तो पूर्णपणे तळला जातो आणि नाहीसा होतो. तर त्यामध्ये लगेच आपण टोमॅटो घालून घेऊया, कारण तेलामध्ये परतायचं आहे आपल्याला टोमॅटो. त्यामध्ये परतला की तेल सुटेल तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये मग थोडासा मसाला घालायचा आहे. तर त्या हळदीचाही अर्क त्या छान असा टोमॅटोमध्ये आपला उतरेल. तर बघा इथे तुम्हाला दिसत आहे छानपैकी आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे. तर इथे तुम्हाला ज्याप्रमाणे तुम्ही तिखट जास्त कमी खात असाल, त्याप्रमाणे आपल्याला भाजीनुसार इथे तिखट घालायचं आहे. तिखट जर मिरची जर जास्त असेल तर थोडंसं कमी घातलेलं कधीही चांगलं, कारण ऑलरेडी मीठ आणि थोडंसं तिखट हे वड्यामध्ये असतं, त्यामुळे भाजी अजूनच तिखट होईल. म्हणून आपण शक्यतो थोडं कमी घातलेलंच बरं. आणि घरात जो काही आपण गरम मसाला बनवतो किंवा विकतचाही गरम मसाला असला तरीही चालेल. तर साधारण 1 चमचा गरम मसाला घालून छान असं आपल्याला परतून घ्यायचं आणि साधारण आता आपण इथे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. तर छान भाजीला उकळी येऊ द्यायची. तर कोणतीही भाजी उकळत असताना ना, तर भाजीमध्ये लगेच मीठ घालायचं. मिठाने काय होतं, की पटकन शिजतंही आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे ते मीठ मिक्स होतं. तर इथे बघा छान अशी आपली उकळी आलेली आहे भाजीला. तर यामध्ये आता उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला वडे घालायचे आहे, कारण साधारण 2 ते 3 मिनिटामध्येच आपले वडे हे शिजल्या जातात. म्हणून आपल्याला पाण्याला उकळी आलेली आहे, भाजीला उकळी आलेली आहे, तर त्या उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला वडे यामध्ये ॲड करायचे आहे. आणि जे काही आपण शेंगदाणे भाजले होते, तर त्याचा कूट करून छान असं साधारण 2 चमचे आपण इथे कूट घातलेला आहे. जास्तही घालायचं नाही, कारण काय होतं, जे काही वडे आहेत ते त्यातला मसाला आणि पाणी हे ऑब्झर्व करत असतं. तर पाणी शक्यतो आपण जेवढं पाहिजे त्यानुसारच घालावं. आता बघा तुम्हाला इथे दिसत असेल छान अशी सुंदर आपली भाजी इथे तयार झालेली आहे. आता जर तुम्हाला थंड करून जर भाजी खाणार असाल, जरा वेळाने खाणार असाल,
भाजी ही नंतर थोडीशी घट्ट होते, तर तुम्हाला जशी पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही ती खाऊ शकता. तर याचबरोबर जो काही आपण भाजी बनवतो, तर त्याचा नैवेद्य हा पहिला महाराजांना दाखवला जातो. तर तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खा किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तुम्ही भात किंवा चपातीसोबतही सर्व्ह करू शकता. आजची वड्याच्या भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.